मित्रांनो, आपण लक्ष दिलेलं असेल, बरेचदा आपण नर्सरीत जातो आणि तिथून घरगच्च असं हिरवागार फुलाफळांनी भरलेलं असं झाड घेतो आणि हे झाड घरी घेऊन येतो. घरी घेऊन आल्यानंतर हे झाड काही दिवसात निस्तेज असं होतं. आपल्याला प्रश्न हा पडतो की नर्सरीवाल्यांकडे हे झाड तर अगदी फुलांनी फळांनी असं बहरलेलं होतं आणि माझ्याकडे आणल्यानंतर काय झालं. मी तर याची खूप काळजी घेतो, याला वेळेवर पाणी देतो, झाडाला छानपैकी खतं देतो, कंपोस्ट देतो, गांडूळ खत देतो, तरीही आपलं झाड व्यवस्थित असं का होत नाही. तर यामागे एक रहस्य नाही. व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून आपल्याला लक्षात आलेच असेल की आज मी आपल्याला सीवीड बद्दल बोलणार आहे. सीवीड काय असतं, ते आपल्या झाडांना कसं द्यायचं आणि त्याच्या वापराच्या टिप्स, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. आपणही आपल्या बागेसाठी, आपल्या गच्चीवरील अंगणात आणि परस बागेत जेथेही आपली बाग असेल तर ह्या बागेसाठी सीवीड घेऊन या. कारण हे एक नैसर्गिक असं रहस्य आहे जे प्रत्येक बागप्रेमीला माहिती पाहिजे आणि हेच रहस्य आज मी आपल्यासोबत एक्सपोज करणार आहे. तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर सर्वात आधी सीवीड म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. सीवीड सीवीड म्हणजे समुद्रातील शेवाळापासून तयार केलेलं अर्क. सीवीडचे बरेचसे प्रकार असतात, त्यातील काही सीवीड झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. आपल्या झाडांना सीवीडची गरज आहे का? तर बिलकुल. सगळ्या झाडांना रेग्युलर सीवीडची गरज असते. सीवीड मधील सूक्ष्म अन्नद्रव्य ही तर झाडांसाठी लिटरली डॉक्टर्स. यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक असतात. आणि ही घटक कशी काम करतात. झाडाला एखाद्या प्रकारचा शॉक असेल, पानं पिवळे पडत असतील तर लक्षात घ्यायचं की मॅग्नेशियमची कमतरता आहे आणि मॅग्नेशियमची कमतरता सीवीड भरून काढतं. वाकडी तिकडी जर छोटी पानं पडत असतील तरीही आपण आपल्या झाडांना सीवीड देऊ शकतो, कारण आपल्या झाडांना झिंकची गरज असते आणि झिंक देखील आपल्या झाडांना सीवीड मधून मिळतो. फिक्कट पानं जर दिसत असतील, पानांच्या शिरा दिसत असेल, पानं गळून पडत असतील तरीही आपण आपल्या झाडांना सीवीड देऊ शकतो, कारण सीवीड मध्ये लोह देखील असतं आणि कळ्यांची जर गळती होत असेल तरी आपण आपल्या झाडांना सीवीड देऊ शकतो. थोडक्यात काय की सीवीड हे आपल्या झाडांसाठी एक वरदान आहे. आपण आपल्या बागकामाच्या किटमध्ये सीवीड आणा, सीवीड ठेवा आणि नेहमी असू द्या. तर आपण पाहिले की सीवीड मध्ये कोणकोणती घटक आहेत आणि त्यांचं काम कसं होतं. आता आपल्या रोपांना सीवीड कसं द्यायचं हे पाहूया. बघा, सीवीडचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला बाजारामध्ये सीवीड ग्रॅन्युअल्स मध्ये मिळतं, फ्लेक्स मध्ये मिळतं, पावडर फॉर्म मध्ये मिळतं आणि लिक्विड फॉर्म मध्ये देखील मिळतं. शक्यतो आपण ग्रॅन्युअल्स म्हणजे साबुदाण्यासारखे किंवा लिक्विड मध्ये घेऊन या. हे वापरायला दोन्हीही चांगलेही असतात आणि वापरायला सोपे देखील असतात. यातील ग्रॅन्युअल्स जर असतील तर ते देण्यासाठी आपल्याला आपल्या रोपांची माती अगोदर भुसभुशीत करून घेणं गरजेचं आहे. एक खुरपी घ्यायची आणि या खुरपीनं आपल्या रोपांच्या मुळ्यांजवळची माती ही सगळी मोकळी करून घ्यायची आणि रोपाच्या खोडापासून थोडस अंतर सोडून, आता कुंड्यात जर असेल तर पूर्ण कुंड्याच्या शेवटी रिंगण पद्धतीने आपल्याला सीवीड द्यायचं असतं. माती मोकळी करायची, वरची माती थोडीशी काढून घ्यायची आणि सीवीड द्यायचं. ग्रॅन्युअल जर देणार असाल अर्धा चमचा हे ग्रॅन्युअल्स म्हणजे साबुदाण्यासारखे दाणे हे आपल्या रोपाच्या भोवती टाकायचं आणि माती त्यावरती ढकलून द्यायची आणि पाणी द्यायचं. बरेचदा झाड जर मोठं असेल तर आपल्याला जास्त सीड द्यायला लागेल, छोटं झाड असेल तर कमी लागतं. एकदम सिंपल. जर लिक्विड जर असेल तर लिक्विड देताना अगोदर डायल्यूट करून घ्यायचं. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 ml सीवीड टाकून घ्यायचं आणि हे 2 ते 3 ml सीवीड आपल्या रोपांना रिंगण पद्धतीनेच आधी माती मोकळी करून घ्यायची आणि नंतर सीवीड द्यायचं. त्यानंतर आपल्या झाडाला 12 तासांनी पाणी द्यायचं. बघा, ग्रॅन्युअल जर असतील तर सीवीड देऊन तुम्ही लगेच पाणी देऊ शकता, पण जर तुमच्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये जर सीवीड असेल तर मात्र आपल्याला 12 तासानंतर पाणी देणं कधीही चांगलं. आता कोणत्या झाडांना कधी सीवीड द्यायचं ह्यावर देखील लक्ष द्या. बघा, फळाफुलांची झाडं जर असतील किंवा भाजीपाला जर असेल आपल्याकडे तर भाजीपाल्याला एकदा रोप लावल्यानंतर सीवीड द्या आणि त्यानंतर ज्यावेळेस रोपाला कळ्या येऊ लागल्यात त्यावेळेस सीवीड द्या. म्हणजे टोमॅटो असतील, वांगे असतील किंवा मिरच्या असतील तर यांना कळ्या लागल्या की सीवीड द्या. आपल्याला अतिशय चांगला असा भाजीपाला मिळेल, चांगला असा रिस्पॉन्स ह्या सीवीडचा मिळेल. फुलांची जर झाडं असेल तर झाडावर स्प्रे करायचा, मातीतून देखील द्यायचं. आणि ॲडेनियम्स असतील, सकुलंट्स असतील किंवा कॅक्टस असतील तर ह्या झाडांना आपण स्प्रेही करू शकता. आणि खरं तर ही झाडं स्लो ग्रोअर्स असतात, याची वाढ जी असते ही स्लो असते. यांना मातीजवळ मुळ्यांजवळ सीवीड दिलेलं कधीही चांगलं. इंडोर किंवा शोभेची जर झाडं असतील तर आपल्या रोपांना आपण डायरेक्ट स्प्रेही करू शकता आणि शक्यतो मुळ्यांना देखील आपण देऊ शकता. शोभेची जर झाडं असतील तर त्यांना किंवा इंडोर जर झाड असतील तर त्यांना सीवीड देण्याची अतिशय सोपी पद्धत सांगतो. एक मोठी बादली घ्यायची, त्यामध्ये 5 लिटर पाणी टाकायचं
त्यात आपलं 8 ते 10 ml सीवीड टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर कोणतीही कुंडी या पद्धतीने उचलायची आणि त्या पाण्यात अशी बुडवून ठेवायची, अर्धी किंवा इथपर्यंत बुडून ठेवायची, एक 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं, आणि नंतर काढून घ्यायचं. यातलं पाणी गळू द्यायचं आणि ही परत त्याची जी जागा आहे त्या जागेवर ठेवून द्यायची. याचा फायदा काय होतो, मुळ्यांकडून मिळाल्यामुळे मुळ्या हे सीवीड अतिशय फास्ट असं इनटेक करतात आणि त्यामुळे मुळ्यांची वाढ देखील होते. आणि मुळ्यांची वाढ झाली म्हणजे झाड हेल्दी होतं. हेल्दी झाड कधी आपल्याला आकर्षक दिसतं, चांगलं दिसतं, फुलं देतं, फळं देतं, कधी त्याचं आयुष्य जास्त असतं. आता जर आपले झाडं जमिनीत असतील तर सीवीड कसं यायचं, झाडं जमिनीत असतील आणि मोठे असतील तर आपल्या झाडाच्या खोडापासून 1 ते 1.5 फुटाने परत रिंगण पद्धतीने चरी खोदून घ्यायची. म्हणजे थोडासा 2 बोट किंवा 2 किंवा 3 इंचाचा असं खड्डा पूर्ण खणून घ्यायचा आणि त्यामध्ये झाडाच्या आकाराप्रमाणे, आता परत पहा, झाडाचा आकार जसा असेल तितकं आपल्याला सीवीड देणं गरजेचं असेल. चांगलं व्यवस्थित वाढलेलं मोठं जर झाड असेल तर 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम देखील आपण सीवीड देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, सीवीड हे कधीही सेंद्रिय आणा आणि सेंद्रिय असलेलं सीवीड शक्यतो सेंद्रियच असतं. समुद्री शेवाळापासून तयार केलेलं असल्यामुळे हे शक्यतो सेंद्रिय असतं. बाकी आता मार्केटमध्ये केमिकल्स देखील मिळतात, पण शक्यतो आपण जाऊन ऑर्गॅनिक वाला घेऊन या. आणि हे थोडंफार कमी जास्त जर झालं तर चिंता करण्याची गरज नसते. जास्तही होऊ द्या, कमी पडू द्या, झाडाला त्याचा फार जास्त असा वाईट असा इम्पॅक्ट होत नाही. त्यामुळे 50 ग्रॅम, 70 ग्रॅम, 100 ग्रॅम आपल्या झाडाच्या आकाराप्रमाणे त्या खड्ड्यामध्ये आथरून टाका पूर्ण व्यवस्थित आणि वरून माती देऊन टाका आणि परत जसं सांगितलं आपल्या झाडाला लगेच पाणी द्या. लिक्विड फॉर्म मध्ये असेल सेम खड्डा खणायचा, माती मोकळी करायची, त्यात द्यायचं आणि त्याच्यानंतर 12 तासाने आपल्या झाडाला पाणी द्यायचं. झाड कोणतं आहे आणि कोणत्या झाडाला सीवीड किती द्यायचं, कसं द्यायचं हे तुम्ही मला पर्सनल देखील विचारू शकता. कारण काय होतं, बरेचदा आपला गोंधळ उडतो. कुंडीतल्या झाडाला किती द्यायचं, छोट्या कुंडीतल्या झाडाला किती द्यायचं, मोठ्या कुंडीतल्या झाडाला किती द्यायचं, आणि हा गोंधळ उडू नये म्हणून इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, ह्या कोपऱ्यात दिसत असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर आपण मला पर्सनल संपर्क करा आणि आपल्या झाडाचा फोटो पाठवून सीवीड किती देऊ शकतो हे विचारा. आपल्याकडे लिक्विड आहे की ग्रॅन्युल्स आहे ते देखील सांगा, मी आपल्याला पर्सनल देखील मार्गदर्शन करू शकतो. त्यासाठी झाडाचा फोटो पाठवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती सीवीड विषयी डिटेल्ड अशी माहिती. ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सीवीड काय आहे, कसं वापरायचं, त्याचे फायदे काय आणि बाकीची सगळी डिटेल अशी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला आपल्या बागप्रेमी मित्रांसोबत आठवणीने शेअर करा. ज्यांच्या जवळ झाडं असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यात सीवीड एक अत्यंत चांगलं असं खत आहे. इतर खतांना, विशेषतः रासायनिक खतांना अतिशय चांगला असं ऑप्शन आहे. तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.